आजपासून सोलापूरमधील पूरग्रस्तांना धान्याचं वाटप केलं जाणार आहे। पूरग्रस्त भागामध्ये 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहूचं वाटप केलं जाईल। ही माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। प्रत्येक कुटुंबाला 10 किलो तांदूळ 10 किलो गहू वाटप होणार। सांगोल्यातून 30 टन चारा आणला, उद्या सांगलीतूनही चारा आणणार। इतर जिल्ह्यातून सोलापुरात 50 ते 60 मेट्रिक टन चारा आणणार। सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरला उद्या परवा पावसाचा रेड अलर्ट आहे। माडा, मोहोळ आणि करमाळ्यामध्ये पुन्हा एकदा पूर स्थितीची शक्यता। नागरिकांनी पुढील 2 दिवस बाहेर पडू नये, आमच्या संपर्कात राहावं असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। सोलापूर जिल्ह्यामध्ये हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे। प्रति कुटुंबाला 10 किलो मोफत तांदूळ आणि 10 किलो मोफत गहूचा आदेश आम्ही दिला आहे। कालपासून आम्ही ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं 5,000 रुपये, घरात पाणी गेलेलं आहे अशांना, आणि 5 किलो तातडीनं गहू आणि तांदूळ असं 10 किलो धान्य। पण त्यांना हे 10 किलो पुरणार नाही, आम्ही त्याच्याबद्दल ते वाढवण्याच्या करता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यात अधिक कशी मदत करता येईल धान्याच्या बाबतीत ती आम्ही करतोय। आमचं म्हणणं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना तुम्ही ताबडतोब मदत द्या आणि किमान 25,000 रुपयाचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या पद्धतीने या आठवड्यात 10 दिवसात